मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितल्यावर मी राजीनामा देईन असं मंत्री धनंजय मुंडेंचं म्हणणं आहे। मुख्यमंत्र्यांना जर मी दोषी वाटत असेन तर मी राजीनामा देईन असं धनंजय मुंडेंनी सांगितलेलं आहे। मात्र मला मी नैतिकदृष्ट्या दोषी आहे असं वाटत नाही। 51 दिवसांपासून मी टार्गेटवर आहे, मला जाणून बुजून टार्गेट केलं जातंय असं धनंजय मुंडे यांचं म्हणणं होतं। दिल्लीमध्ये धनंजय मुंडे यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। धनंजय मुंडे यांच्या प्रतिक्रियेवर आता सुप्रिया सुळे यांचं नेमकं काय म्हणणं आहे आपण ते देखील पाहूया। शेवटी त्यांच्या पक्षाचा तो निर्णय आहे, पण मला वेदना होतात एकाच गोष्टीच्या की अंजली दमाने असतील, सुरेश धस असतील, कालच्या मी संदीप क्षीरसागरांचं कालचं स्टेटमेंट बघितलं। ऑफिस ऑफ प्रॉफिटचा एवढा मोठा ॲलिगेशन आलेलं आणि ऑफिस ऑफ प्रॉफिटच्या मध्ये जेव्हा सोनियाजींचं झालं होतं तेव्हा सोनिया गांधींनी त्या मंत्री पण नव्हत्या, त्या फक्त खासदार होत्या, तरी त्यांनी राजीनामा दिला होता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।